सॉरी सॉरी, एक सुनबाईच म्हणणार होते, चुकून तोंडात आलं माझ्या सुनबाई. पण मम्मी, जर एक जॉब हे सगळं कळलं का नाही आपलं सत्य, तर लय अवघड होईल बघा. आपल्या दोघींना बी उचलून जेलात टाकतील. नाकत शेंडा हा अनुशपटी काय करायचं का? काही नाही होणार तसं. हा काय चालतंय, आठवते का मागच्या टायमाला कसे कसे वाचलो होतो आपण? या टायमाला सपशेल अडकू बघा. त्या बयानं आपल्याला उलट टांगून खाल्लं, मिरचीची धुरी दिली का नाही बया, मला अजिबात सहन होणार नाही. मम्मी, मी आधीच सांगते, मिरचीची धुरी मला अजिबात सहन होणार नाही. आधीच सांगून ठेवते तुम्हाला. स्वप्नी आता जरा पॉझिटिव्ह बोल की, पॉझिटिव्ह. काही नाही होणार तसं. मी त्या तात्याच्या बायकोला अशा ठिकाणी झाकून ठेवणार आहे का नाही, कासुऱ्याची किरण किती पोचणार नाही. त्याने बेटने आकाश पातळ जरी एक केलं का नाही, का तुला तात्याची बायको खावत बसते. स्वप्नी गाडी आली. यार आता कशाला उघडल्यात? मी सांगितलं खोलीकडे घेऊन जावं नको. चला नाही का मी बरं मम्मी सर. ती माणसं गाडी चालत येत नाही ना. बस, मी दमले आता. मी नाही अजून चालू शकत. वाघमारे, अहो गाडीला बांधून तुम्हाला एवढं पळवलं, एवढी धावायची ट्रेनिंग दिली ती ह्यासाठी? अहो पोलीस आहे तुम्ही, पोलीस कसं असं एक्सप्रेस सारखं पळत सुटले पाहिजे, ते बी न थकता. चला उठा. ए शान्या, ट्रेनिंग वर न बोलायचं नाही हा. मी एक्सप्रेस सारखं काय, बुलेट सारखं पण धावू शकते, पण आज माझे पेशन्स संपलेत. अच्छा, माझ्याकडे लई पेशन्स आहेत. मी देवाकडे इन्स्टॉलमेंट मधनं पेशन्स घेत असतो ना, त्यामुळे लई पेशन्स आहेत माझ्याकडे. पाठवत असेल, मला काय माहित. वाघमारे हे बघा, तुम्ही चिडचिड करू नका. तिथं गाड्या मिळतील, 100% मिळतील, माझ्यावर विश्वास ठेवा. चला चला लवकर चला. काय करायचं आता? वाघमारे, सगळ्यात आधी आपण घरी जाऊया. घरच्यांना न कळवता आपण इथं आलोय, ते सगळे काळजीत असतील बिचारे. एक काम करू, कसं तर सातारपर्यंत पोहोचू, मग तिथनं पुढे बलमाईल न्यायला आपल्याला. पण एवढ्या रात्री काहीच नाही मिळणार जायला, काय करायचं? आपल्याला ना रस्ता ओलांडून पलीकडे जावं लागेल. तिथे एक सबवे आहे, तिथे सगळ्या गाड्या थांबतात, तिथं आपल्याला गाडी मिळू शकते. ठीक आहे, चल. चल. काय नेहमी तुझ्यासोबत असतानाच असं का होतं रे? म्हणजे दुपारी गाडी बंद पडते, आता गाड्या थांबत नाहीये, एक जण लिफ्ट द्यायला तयार नाही. कधी कधी असं वाटतं ना, मुद्दाम करतोस, मुद्दाम गाडी बंद पडली, मुद्दाम असं काही करायचं ना, मला पेचात टाकायचं जिथं काहीच करता येत नाही मला. होय, मग आता मला हे बी सांगा की मी असं का करत असेल? का करीन म्हणजे? माझ्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून. काय 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 संधीच्या शोधात असतोस की नाही? संधी शोधत असतो मी? वाघमारे, तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं माझ्यामुळे नाही होत आहे, तुमच्यामुळे होतंय. तुमच्यामुळे. माझा काय संबंध आहे रे? तुमची वर्दी आहे ना,
ही वर्दी बघून लोक घाबरतात आणि गाडीच थांबवत नाहीत, घाबरून पळून जातात ना, म्हणून तुमच्यामुळे होतंय. वर्दीचा काय संबंध आता? बर, तुला वर्दीची पावर बघायची? आता जी कुठली पहिली गाडी येईल ना, तिला नाही थांबून दाखवलं तर विचार मला. आहाहाहा. एवढा कॉन्फिडन्स? आहाहाहा. कळेलच. बघू की. बघ. नमस्कार मॅडम, काय झालं का? दादा, आम्हाला सातारपर्यंत लिफ्ट द्याल का हो? बस काय मॅडम, असं काय विचारताय तुम्ही? वर्दीचा आदर करतो आम्ही. थँक्यू दादा. काय काय? बघितली वर्दीची पावर? ठीक आहे ना, चांगलीच गोष्ट आहे. आपलं काम होत नव्हतं, आपलं काम झालं. काम होणं जास्त महत्वाचं आहे. चला. पक्का मम्मी साहेबांवर गेली. धन्यवाद. जाऊ दे. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी